उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे। महायुती सरकार लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी 40,000 रुपयांचं कर्ज देण्याचा विचार करत आहे। त्यांनी या योजनेबाबत विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे लक्ष देऊ नका असंही आवाहन केलंय। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात। त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40,000 रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल 40-50,000 रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल। तर ज्या कर्जाबाबत अजित पवारांनी माहिती दिलेली आहे, लाडक्या बहिणींना हे कर्ज कसं मिळवता येईल आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। लाडक्या बहिणींना आता कर्ज देखील मिळू शकतं। स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 40,000 पर्यंत कर्ज त्यांना मिळू शकणार आहे। सरकार बँकांच्या सहकार्याने एक योजना आखतंय। कर्जाचे हप्ते सरकारने दिलेल्या 1,500 रुपयांमधून परत करता येतील। तर काही बँका या योजनेमध्ये मदत करण्यासाठी पुढे आल्या आहेत।